तर बोंदूकराचा पी रमेश हिंगे साम टीव्हीवर आलाय. खरातकडे अनेक मंत्री अधिकारी भेटण्यासाठी यायचे असा दावा त्यानं केलाय. अशोक कराडच्या पीएनं साम टीव्हीवर खुलासा केलाय. खरातशी संबंध नसल्याचा हिंगेनं दावा केलेला आहे. आताची ही महत्त्वाची बातमी. बोंदूकराचा पीए रमेश हिंगे हा साम टीव्हीवर आलाय. त्यानं काय खुलासा केलाय पहा. बोंदू अशोक खरात गजाआड गेला तरी त्याचे एक ना अनेक काळे कारनामे दररोज समोर येत आहेत. त्याच्याशी संबंधित अनेकांची नावं जोडली जात आहेत आणि या व्यक्तींची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. त्यातच रमेश हिंगे नावाचे त्यांचे पे असल्याची चर्चा आहे आणि ते फरार असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र आता आपण साम टीव्हीवर बघू शकतो, आपल्या सोबत आता आहेत स्वतः रमेश हिंगे. ज्या काही सध्या चर्चा सगळ्या सुरू आहेत, तुम्ही पीए असल्याची चर्चा आहे आणि तुम्ही फरार असल्याचं बोललं जाते, काय तथ्य या सगळ्या गोष्टींमध्ये आहे? मी रमेश हिंगे, मी एक शिक्षक आहेत. मी कॅप्टन खरातचा कधी पीए नव्हतो, नाही पण, आणि ते मॅनेजर पण नाही. मी एक सुट्टीच्या दिवशी फक्त तिथं स्वयंसेवक म्हणून मंदिरावर जात असतो बघण्यासाठी. अनेक अधिकारी वगैरे येतात, त्यासाठी मी जात असतो. बाकीचा त्या इतर गोष्टीशी माझा काही संबंध नाही, किंवा मी त्याचा ट्रस्टीओ पण नाही, कुठं मॅनेजर पण नाही, त्यांचा पीए पण नाही. बाकी गोष्टी इतरांशी मला काही, इतर गोष्टी त्यांच्या काही बाकी माहीत नाही मला. ईशान्येश्वर मंदिर सोडलं तर तुम्ही त्यांच्या फार्म हाऊसवर वगैरे देखील जात होता का? हो, फार्म हाऊसवर पण देखील जातो तुम्ही बघण्यासाठी. तिथं बाग वगैरे लावलेली वगैरे. तिथलं वातावरण कसं असायचं? नाही, रविवार सुट्टी दिवस असल्यामुळे काय होतं, माझ्यासारखे अनेक भाविक असायचेच दर्शनासाठी येणारे, किंवा त्यांना बघण्यासाठी किंवा काय असेल ते येत असते. आम्ही फक्त एक स्वयंसेवक म्हणून कोणाला काही वाटलं पाणी देणं, कोणाला चहा वाटलं तर मी स्वतः उत्स्फूर्तपणे देतो त्यांना. पण इतर कोणत्या गोष्टीशी मला काही माहीत नाही त्यांचं. अशोक खरात महिन्यातून साधारण किती वेळेस इथे यायचे आणि इथला वावर त्यांचा कसा असायचा? त्यांना भेटण्यासाठी कोण कोण यायचं काय? इथं शक्यतो ते रविवारी असायचे. प्रत्येक रविवारी असतात असं काही नाही. कदाचित काही रविवारी राहता नव्हते, काही आम्हाला महिन्यामध्ये 2 महिने पण येत नव्हते, काही प्रत्येक रविवारी येत असतात. पण मग येणारे सगळे चांगल्या प्रकारे लोक, प्रतिष्ठित लोक असायचे त्यांना भेटण्यासाठी. आणि आम्हाला ग्रामीण भाग एरिया असल्यामुळे आम्हाला त्यात एक आवड किंवा इंटरेस्ट, ते बघण्याची उत्सुकता म्हणून आम्ही जात होतो. कोणते कोणते मोठे अधिकारी मंत्री त्यांना या ठिकाणी भेटायला यायचे? तुम्ही त्यांना ओळखत असता? आणि मी त्यांना ओळखत, पण वैयक्तिक नाव सांगणं माझ्या दृष्टिकोनातून मला योग्य ठरणार नाही. कारण सगळं समोर सगळ्या जनतेने बघितले कोण कोण येतं कोण नाही, पण मी नाव सांगणं योग्य ठरणार. मंत्री आणि अधिकारी मोठे मोठे